भाऊ सांगतील. खरं तर या वर्षी उमेश मथुरा हा दोन नंबरची कुस्ती होती. सिकंदर शेखची आणि प्रितपालची कुस्ती जोडली होती. पण प्रितपाल म्हणला की मी 20 मिनिटं कुस्ती करीन, त्यामुळे मी कुस्ती ती मोडली आणि सिकंदर शेखची आणि परत उमेश मथुराची कुस्ती घेतली. कारण आपल्याला मैदानाचं वैशिष्ट्य आहे की प्रत्येक कुस्ती ही आपली निकाल होतो त्या कुस्तीचा, आणि 20 मिनिटात निकाल लागला ना सांगायचं असं मला वाटतं. म्हणून मी प्रितपालची कुस्ती जोडलेली म्हणजे कुस्ती मोडून टाकली. चर्चा पण झाली की प्रितपालची आणि सिकंदरची कुस्ती सगळं ठरलं होतं, परंतु त्या कारणामुळे फक्त कुस्ती मोडली. हा पैलवानाचा तालुका आहे. कुस्ती रक्तात असावी लागते, कुस्ती अंगात असावी लागते. बस बिनधडक दोन्ही पैलवान लढतायत. सिकंदर शेख विरुद्ध उमेश मथुरा. 11:30 वाजलेले. सहजासहजी काही शक्य होत नाही. कुस्ती रक्तात असावी लागते, कुस्ती अंगात असावी लागते. दोन्ही पैलवान मेहनती, दोन्ही पैलवान कष्टाळू आहे. पाट्या 4 वाजल्यापासून घाम गाळावा लागतो. मॅगी कॅडबरी खाऊन पैलवान होत नाही, सगळा मस्तीचा खुराक. करा की टाळ्या. सुंदर असा गणपत आंदळकर, हिंद केसरी श्रीपती अण्णा खंचनारे, कितीतरी नावं घेता येतील. शाबास शाबास. ऑलिम्पिक वीर पैलवान खाशाबा जाधव 23 जुलै 1952 हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये या भारत देशाला पहिलं पदक मिळवून दिलं. पैलवान खाशाबा जाधव यांनी भारताचा तिरंगा झेंडा उंचावरती गेला, राष्ट्रगीत गायला गेलं. 52 पदक आणलं. 55 पर्यंत नोकरीसाठी वरवर भटकत होते. पोलीस खात्यानं कार्यरत करून घेतलं आणि जन्माची भाकरी दिली पोलीस खात्यानं. शाबास. अरे बापरे. आणि कच्चा घेतला सिकंदर शेखने. कच्च्या दिलाचे आताच बाहेर जावा. काळजाचा ठोका चुकून आली कुस्ती आहे. अनेकांना बीपी आहे, शुगर आहे. काळजाचा ठोका चुकवणारी कुस्ती आहे. काही घडू शकतं. उमेश मथुराचा कब्जा घेणं सोपं नाही. युट्यूबला सर्च करून बघा पैलवान उमेश मथुरा, मग कळलं काय चीज आहे. आणि हा सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान, शाहू विजय गंगावेश केसरी आहे, रुस्तुम हिंद आहे, महान भारत केसरी आहे, अनेक पदकाचा मानकरी. आणि या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात आतापर्यंत सर्वाधिक जास्त लोकप्रियता मिळवणारा पैलवान कोण असेल तर सिकंदर शेख. बरोबर आहे का? सर्वाधिक जास्त लोकप्रियता मिळवणारा पैलवान, हजारोंच्या मनावर राज्य करणारा पैलवान, जसा देहाचा तसाच दिलाचा. अशी कुस्ती नंबर 1 ची चालू आहे. जरी आज अनावधानानं कुठल्या देणगीदाराचा मान सन्मान राहिला असेल तर खरोखर जाहीर माफी मागतो या ठिकाणी. देणगीदारामुळेच हे शक्य आहे. खाली बसा. ए बघा ना, खाली बसा. मागे कुस्ती बसा. खाली बसा. आपल्या घरचं मैदान आहे, बसा खाली. हो हो हो. अरे बापरे. वा. कर 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 फिरायला गेला. अरे बापरे. बले 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 बले. वा. तिकीट लावलं नाही पण पैसे भेटले बरं का. ए खाली बसा. खाली बसा. मोबाईल आमच्याकडे पण आहे. खाली बसा. खाली बसा. खाली बसा. तात्या बोला. बऱ्याच जणांना सिकंदरला दुखापत झाल्यानंतर असं वाटलं सिकंदर संपतो का काय. हो. त्याच्यावरती एक चांगला शेर आहे. हालात के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते, टूटते तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते. क्या बात है. गिरते हैं दरिया समंदर में शौक से, समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते. खचणं आणि हारणं त्याच्या रक्तातच नाही. टाळ्या पाहिजे त्या सिकंदरसाठी. एखादा एवढ्या दुखापती तर घरीच बसला असता. बरोबर. आणि अनेक जण बसल्या सुद्धा. बरोबर. खऱ्या अर्थानं मनोबल त्या पोराचं चांगलं आहे. म्हणून पुन्हा एकदा प्रभू हनुमंताच्या कृपेनं मैदानामध्ये लढतोय. हे सगळं स्वीकारावं लागतं. त्याच्यावर
माझ्या तोंडात ते नावा की भाऊ पडलंच होईल ना तुम्हाला. चला कुस्ती करा, हे सगळं स्वीकारावं लागतं. शिवप्रभूंनी हिंगणी स्वराज्याची स्थापना केली. शबास. बालपणी घोडेस्वार होण्याचं, भाला चालवण्याचं, ढाल चालवण्याचं प्रशिक्षण दिलं. मासाहेब जिजाऊ म्हणले असत्या, बाळ शिवबा घोड्या बसू नको, पडशील पाय मोडल. झालाच त्याचं स्वराज्य निर्माण. हे सगळं स्वीकारावं लागतं, स्वीकारूनच पुढे जावं लागतं. कुस्ती या खेळासारखा संघर्ष कुठल्याही खेळात नाही. आज जरी तालमीत एक मोठा पैलवान, एका जोडीचं पैलवान असलं तर दुसऱ्या पैलवानला काम सांगितलं म्हणतो काय कामा लागून गेला काय संतोष दादा. मग गामा पैलवान किती वर्षापूर्वीच होते, आजही नाव घेतलं जातं का? गामात जगत येता झाला, एवढा मोठा पैलवान गामा झाला. हो, अरे बापरे. गामा उंचीचं गरज नाही म्हणून गावाला भाग्य दिला जात नव्हता, पण गावाच्या वस्त्राचं जाहीर केलं. माझ्या पट्ट्यापुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी 10,000 पहिल्या दिवशी 10 लढले, 10च्या ठोकून काढली. दुसऱ्या दिवशी 12 लढले, 12च्या 12 गोळा केले. आणि इंग्लंडच्या जनतेतून आवाज उठला, भारताच्या गावाला भाग्य दिलाच पाहिजे. गावाने भाग घेतला, गावा जगजिता झाला. जिस्को बरोबर फायनलला कुस्ती झाली. त्याच्या मनाला ती गोष्ट लागली. पुन्हा तयारी करून गावा भारतात आला आणि पतियाला कुस्ती लागली. पुन्हाही समोरून 42 सेकंदामध्ये आकडेवावरती आसमान दाखवलं. गामा जातीने मुस्लिम होते, धर्मनिरपेक्ष होते. गामा कृष्ण भक्त होती. गामा भारतानंतर हिंदू जावा आणि एकच्या गावाची पकड घेण्याचा प्रयत्न सिकंदरचा चालू आहे. जमाव शांत झाला आणि निघून गेला. म्हातारपणी अर्धांगवायुला प्यारलेस या भूतलावरती कुणाचा हात धरायची ताकद नव्हती गामाचा. त्या हातानं माशी सुद्धा मारता येणं गेली, अशी परिस्थिती गामाची झाली. कुस्तीच्या कथाने व्यथा फार वाईट आहे. गामाला म्हातारपणी मदत ना भारत सरकारने केली ना पाकिस्तान सरकारने मदत केली, पैलवान जिस्कोने. सांगण्याचा उद्देश आणि तात्पर्य एवढंच, कुस्ती म्हणजे काही जन्मानं जन्मीचं वैर नाही. कुस्ती खेळ आहे आणि ते सगळं खेळाडूवरतीने स्वीकारायचं. हरजीत होणार, 2 लढणार, 1 पडणार 1 पाडणार. कुस्ती खेळ आहे, 2 पायाचा माळा आहे. पण खेळाडूवरतीने सगळं स्वीकारावं लागतं. आज जर समाजाची परिस्थिती बघितली, हे 21वे शतक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं युग ओळखलं जातं. अनेक देश महासत्ता होण्याचं स्वप्न पाहत आहेत. आजही दारिद्र्य, विषमता, भ्रष्टाचार, नक्षलवाद, दहशतवाद यासारख्या गोष्टी समोर आहेत. यासाठी फक्त आणि फक्त निरोगी निर्व्यसनी पिढी पाहिजे, ही काळाची गरज आहे. म्हणून आज पैलवान अमीर भाऊ पिंगळे, विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर भाऊंच्या मार्गदर्शनाखाली एवढं मोठं मैदान घेतलं. भाऊने कालच म्हणले, अरे आम्ही ते काय केलंय, मी काय केलं नाही, तुम्ही पाठीशी आहे म्हणून हे सगळं शक्य आहे. कारण हा कुस्तीगिरांचा तालुका आहे, मुळशी तालुका. पैलवानांचा तालुका आहे, मुळशी तालुका. इथूनच खऱ्या अर्थानं कुस्ती एकजूट झाली. कुस्तीला प्रोत्साहन, प्रेरणा मिळाली या मुळशी तालुक्यातूनच. म्हणून गेले 90च्या दशकामध्ये 5,000चे शेअर घेतले होते. पुढे त्याचं व्हॅल्युएशन झालं होतं 175 कोटीच्या. एखाद्याला लागतं, पण त्या शेअर मार्केटसाठी किती जणांनी आत्महत्या केल्या ते मी सांगा की जरा. पण जे डुबले, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे, म्हणजे जाणीवपूर्वक मी बोलतोय. ज्याला ज्ञान आहे त्यांनीच पैसे शेअर मार्केट मध्ये लावले. आणि सिकंदरने कब्जा घेतला उमेश मथुराचा. अशी तुफानी कुस्ती चालू आहे. तगडी कुस्ती.
काही घडू शकतंय, काही घडू शकतंय. सिकंदर शेख पैलवानने कब्जा घेतलेला आहे. किस्सा मारण्याचा प्रयत्न उमेश मथुरा सगळे हल्लीत थोपवतोय. आर्या पार हो घ्यायची. सगळं अंगाव घालून फिरू नका. कधीतरी आपल्या लेकरामध्ये थोडीफार गुंतवणूक करा. येणारा भविष्य काळ उज्ज्वल असेल. आणि हाताचा घुटणा मानेवरती ठेवतोय. ओ ओ ओ करा की टाळ्या. तात्यानं माईक सोडला ना, आता पंचगिरी सुरू आहे. आमले सर तुम्हाला रिप्लेस आहे बघा. तुम्ही बघाशी म्हणले शाला गाव पांघरली, आता कुस्तीची सेवा. तुम्ही कोट घातलाय हो. कुस्तीची सेवा करणारी ही मंडळी, प्रत्येक जण आपला काही ना काही योगदान या मैदानात देत असतोय. तात्या मगाशी तुम्ही कौतुक करत होते, पण मला खरं अर्थाने जरा वाईट वाटत होतं की 67 मराठी केसरी स्पर्धा यावेळेस संपन्न झाली. मुळशी तालुका आणि तालुक्याचं गाव पौड. पण खंत अशी आहे की मुळशी तालुक्याची स्पर्धा पण म्हणजे निवड चाचणी असती, ती आजपर्यंत पौडमध्ये कधी झाली नाही. पुढच्या वेळेस मला तालुका पण नको, जिल्हा पण नको, आणि मराठी केसरीची नाही मागणी स्पर्धा इथं. पण मला कमीत कमी कुमार मराठी केसरीची अधिवेशन मला या ठिकाणी द्या. प्रत्येक गटामध्ये 2 व्हीलर वा. आणि जो कुमार मराठी केसरी होईल त्याला माझ्याकडून स्वतःकडून 4 व्हीलर घाल. मातीत मी वरून सांगतो की मी ते करू शकतो असं मला वाटतंय. तुम्ही माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही यावेळेस 2025-26 जे अधिवेशन आहे ते मला तुम्ही या ठिकाणी कोर्टमध्ये द्यावं. कारण 67 वर्ष झाले, त्यात काही स्पर्धा अनिर्णित झाल्यात. म्हणजे 67 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालाय. पण तालुक्याचं गाव असून पण आम्हाला बळकाका जी निवड चाचणी होती मराठी केसरीची, ती तालुक्याची तालुका नंतर जिल्हा नंतर राज्याला जातात. पण आपल्या गावामध्ये तालुक्याची स्पर्धा पण झाली नाही कधी. मला खरंच खूप खंत आहे गोष्टीची. आता मला असं वाटतं की मी काहीतरी करू शकतो. आमचे सहकारी पण सगळे आमच्या सोबत आहेत. तर आम्हाला यावर्षी कुमारचं जे अधिवेशन आहे 2025-26 तरी तुम्ही आम्हाला या ठिकाणी 2025-26 जबाबदारी आमच्यावरती द्या. आम्ही 100% त्यांचा जेवढे पैलवान खेळतील तेवढ्यांचा खाण्याचा सगळ्या गोष्टीचं आम्ही त्यांचं पुरेपूर म्हणजे नियोजन आम्ही करण आणि 100% करण्याचा प्रयत्न करण. जरा टाळ्या पाहिजे होत्या. आम्ही कोणासाठी आलो. बापरे एकचा हुकमीराव सिकंदरचा एकचा बच गए, फिर भी पकड़ा गए, आणि एकचा लावतोय सिकंदर. बोलो बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, मल्लिकार्जुन महाराज की जय, प्रभू श्री रामचंद्र की जय, बोलो बजरंग बली की जय. धन्यवाद. आणि पुन्हा कब्जा घेतलेला आहे सिकंदरने. उमेश मथुराचा तुफानी कुस्ती आहे. भारत देशातली अव्वल दर्जाची कुस्ती आहे.
दोन्ही पैलवानांचं फार मोठं नाव आहे. दोन्ही पैलवान अतिशय मेहनती आहे. दोन्ही पैलवान अतिशय कष्टाळू आहे. गेल्या वर्षी हीच कुस्ती याच ठिकाणी अशीच रंगली. मैदानी रंगावर बापरे हो जिद्द आणि जिदारी त्याची कुस्ती बाहेर लयजन म्हणते ती धरधर धरधर वडवड वडवड पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या औषा तेव्हाच जातीचे पाहिजे वेड्या गवाळ्याचे काम नव्हे. कुस्ती सोपी असते तर गल्लीबोळात सगळे सिकंदर झाले असते. सोपं नाही. पैलवान म्हणजे काय? सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावली रोज लाल मातीच्या घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शुरांना पैलवान म्हणतात. करा की टाळ्या जरा. जसा देहाचा तसाच दिलाचा असावा लागतो. अरे बापरे काय नाही झालं. ड्रोन जो होता तो वरती हँग झाला. हा. कुस्तीमध्ये तो ऑपरेटर एवढा तल्लीन झाला त्याला लक्षातच नाही. असं कुस्तीची नशाच तशी आहे हो. काय संध्याकाळी चढतात सकाळी उतरतात पण हे कधीच उतरत नाही. म्हणे पण का मला माहित नाही. वाह मच्छी गोटा लावण्याचा प्रयत्न होता सिकंदर शेख पैलवानचा पण उमेश मथुराने ते जाणलेलं आहे. आर्या पार एक वाहेगुरु 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 वाहेगुरु. कुस्ती केला पैलवान. डाव आणि प्रतिडाव चालू आहे. दोन तुफानी पैलवान लढताय. ठिप्पी लावण्याचा प्रयत्न. अरे बापरे तयार नाही. बरोबर ही कुस्ती आहे कुस्ती. वर्षात दिवस 365 पण एक दिवस पौडचं मैदान महाशिवरात्रीचा दुसरा दिवस. राजू आवळे गेले 6 वर्ष झाले येत आहेत बरोबर का. बस आणि एक माझं हे 11वं वर्ष आहे. बस हो 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 पट्ट काढलेला आहे उमेश मथुराने आणि खालून मोठ्या तर्फेने सिकंदर निघाला. शिट्ट्या तेवढ्या मारू नका माझी विनंती आहे. शिट्ट्या मारण्याचा हा फळ नाही. कुस्ती करा हो आणि अरे बापरे शाबास. खोट्यातून पट काढलेला आहे उमेश मथुरा पैलवानने. सिकंदर शेखचा कब्जा घेण्याचा प्रयत्न चालू आहे पैलवान उमेश मथुराचा आणि घुटना तिथंच दुहेरी ओ फोटोग्राफर सावध राहा बरं का. 230 किलो वजन आहे. सोपं नाही. दम 2च अक्षर आहेत पण कुस्तीतला दम काय असतो हे पैलवानाच माहिती. इतर दम आपण लय बघितला पण कुस्तीतला दम हा पैलवानाच कळतो. पैलवानाच माहिती असतो. ज्याला खरंच बिंबीच्या त्यापासून यात लागलंय त्यालाच माहिती कुस्ती काय कुस्ती कशी असते. सुंदर पगडो हुकमी कलमा असणारा पैलवान सिकंदर म्हणून भारत देशात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली या सिकंदरने. कलमाशिवाय कुस्ती नाही. इथं वकील साहेब आहेत. वकील साहेबांतील कलमाचं काय चाललंय. शाबास. हो अचानक नका वाजता तो.
ज्याचं ज्याला त्याला कळते 25 मिनिटं झालं कुस्ती चालू आहे. बरोबर. एखाद दिवशी चुकून लिफ्ट बंद असली आणि जिन्यानं जर चौथ्या मजल्यावर गेला तर बायकोला गलाजवर पाणी देताना म्हणतोय 5 मिनिट तर खाऊ दे. एवढं सोपं नाही. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे येड्या गबाडीचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे, त्याच्या वंशाला जावं लागते तेव्हा कळते. कळलं का? दर वडवड पाडपाड म्हणणारी जरा लक्ष द्या. मशानापर्यंत प्रवासात सगळे बरोबर असतात, तिथून पुढचा प्रवास एकट्याचाच असतो. बरोबर. हा. त्याच्यामुळं जे काही करायचं ते स्वतःला करा. काही तब्येती तात्याने सांगितलं 230 किलो वजन आहे. मॅगी खाऊन तब्येती नाही होत. समज घ्या, मॅगी खाणारी 5 मिनिट में तयार है. आणि आता तर नवीनच आले, जंगली रमी पे आओ ना शाबास शाबास शाबास. जंगली रमी पाय लोकांनी जमिनी घालवल्या. हो. कळलं पाहिजे, कुस्ती हा खेळ फक्त पैलवानचीच उपजीविका भागते कुस्ती खेळावं असं नाही. 100 जणांची घरं चालवणारा कुस्ती खेळ आहे. बरोबर. मग त्या 100 जणांमध्ये अगदी चुरमुरं विकणाऱ्यापासून आईस्क्रीम विकणाऱ्यापासून सगळे आले, मैदान तयार करणारे मंडपवाले आले, सगळे आले. 100 जणांचं घर चालवणारा हा कुस्ती खेळ आहे. हो हो हो. आणि अरे बापरे, हो, सिकंदरने कब्जा घेतला. टाळ्या करायला काय अडचण नसावी. हे कौतुक आणि कसब आहे. अमित भाऊंनी ते साधलेलं आहे. पुढच्या वर्षी एक तप पूर्ण होत आहे. सर 2 मिनिटं विद्यमान आमदार शंकरबाबू होती. मल्लिकार्जुन कुस्ती दंगल गेली 11 वर्षे सातत्याने स्पर्धा होत असताना आपण सर्वजण अमित पिंगळे यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित आहात. पण त्यांच्या सर्व गोष्टी सर्वांचे मनापासून स्वागत करतो. अमितच्या माध्यमातून ज्यावेळी ही स्पर्धा चालू झाली आणि ही मागामध्ये झालं, मुळशी, भोर, राजगड हे तिन्ही तालुके कुस्तीला पोषक असे तालुके आहेत. अनेक नामवंत मुले या ठिकाणी जन्माला आले. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक कुस्त्या केल्या, अनेक मैदाने गाजवली. मागच्या काळात मुळशीला थोडं कुस्तीला मरगळ आली होती, परंतु या सर्व आमच्या पैलवान मंडळींनी त्यामध्ये लीड घेऊन अनेक स्पर्धा या ठिकाणी, अनेक मैदाने या ठिकाणी घेतली आणि आज कुस्तीला चांगले दिवस आणण्याचं काम या सर्व मंडळींनी केलेलं आहे. आणि मामासाहेब मोळांनी जे बीज रोवलं त्याचा ओटवृक्ष करण्याचं काम आमच्या मुळशी तालुक्यातील सर्व कुस्तीगीर पैलवानांनी आणि संघांनी केलेलं आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. कुस्तीगीर काही मस्त एकमेकाचे कोणाच्या ना कोणाच्या मागे उभं राहत असतात. आम्हीचं कौतुक करेल तेवढं कमी आहे, कारण की एक सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता खिशात किती आहे त्यापेक्षा दानच पाहिजे, द्यायची जाणच पाहिजे. आताच त्यांनी सांगितलं की पुढची युवा महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिली तर कशा पद्धतीचं नियोजन करण्याचं त्यांनी धाडस त्यांनी केलेलं आहे. आज आपण पाहतोय त्यांनी कुस्ती फक्त या ठिकाणी ही स्पर्धा नाही चालू केली तर घरातला एक मुलगा चांगला पैलवान बनवण्याचं काम केलेलं आहे आणि एक समाजापुढे आदर्श घालून दिलेला आहे. स्वतःच्या घरातला पैलवान कोणी करू शकतं, परंतु बाहेरच्या पैलवानाला मोठं करण्याचं धाडस आणि जिद्द ती अमितने दाखवली. त्याचं कौतुक केलं पाहिजे. हो, मग तेच सांगतोय की एका पैलवानाचा खर्च अमित करतोय. असं मोठं मन असणारी माणसं कमी आहेत, त्यामध्ये अमितचं नाव येतं. त्याचं खऱ्या अर्थानं आमच्या कार्यकर्त्याला मनापासून कौतुक वाटतं. माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेला उभा राहिला त्यावेळेस सर्व मंडळींनी जाहीरपणे मला पाठिंबा दिला. माझ्याकडे 3-4 मेळावे घेतले. सर्व कुस्ती सौकर्यांनी खूप मोठं योगदान दिलं आणि आज ती आमदार म्हणून होत असले कमी व्हायला लागल्यात.
जिम वाढायला लागल्यात. परंतु ठीक आहे, शेवट स्पर्धा आहे, स्पर्धेच्या युगामध्ये सर्व काही चालतं. जिम करत असताना आपल्या तालमी पण टिकल्या पाहिजे आणि याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे.